टुकी, याला आपण औषध देऊया. शाबास टुकी, हे झालं रातकिड्याचं अंथरूण. गुड नाईट. अरे, अजून आपल्याला याला औषध लावायचंय, मग हा आरामात झोपेल. तू इथेच थांब, मी फर्स्ट एड किट घेऊन येतो. ही आहे पट्टी, पण ही तर खूप मोठी आहे. पिकू टुकी, काय करताय? ओहो, असं वाटतंय याचा पाय मुरगळलाय. ही पट्टी लाव ना आई. ही तर खूप मोठी आहे. जा, बाबांकडून एका वाटीत कोमट पाणी आणि हळद मागून घेऊन ये. अरे वा, हा तर हसतोय. काही नाही होणार बाळा. हळद लावून हा लवकर ठीक होईल. मी याच्यासाठी खायला घेऊन येतो. अरे पिकू, ऐक तर. हा तर काही खातच नाहीये टुकी. हे द्राक्ष तरी खा ना. पिकू, याला जबरदस्तीने काही भरवू नकोस. जेव्हा त्याला थोडं बरं वाटेल तेव्हा तो आपणहून खाईल. पण कधी? टुकी, टुकी, बघ. ये, रातकिड्याने द्राक्ष खाल्लं. मग कसा आहे तुमचा छोटू दोस्त? आई, रातकिडा तर द्राक्ष खाऊन भुरळून गेला. पिकू टुकी, आज पाहुणे येणार आहेत. आम्ही थोडी खरेदी करायला जातोय. तुम्ही दोघे तुमचं होमवर्क पूर्ण करून ठेवा. हो, आणि हॉल स्वच्छ ठेवा. आम्ही असे गेलो आणि असे आलो. ओके. जा, हे किचन मध्ये ठेव पिकू.
टुकी, हे काय केलंस? अख्खी भिंत खराब केलीस. ओहो, आता तर पाहुणेही येणार आहेत. टुकी, ड्रॉइंग बुकवर कलर करायचं होतं, भिंतीवर नाही. पापा प्यारी, तुमच्याकडे ती मोठी दोरी आहे ना, आणि माझा टूल बॉक्स? पिकू, हतोडी दे. आणि पापा प्यारी, तुम्ही खेळे द्या. पापा प्यारी, ती दोरी द्या मला. झालं. अरे वा मा प्यारी, हे तर पेंटिंग सारखं दिसतंय. वा टुकी, खूप छान. आता जास्त चांगलं दिसतंय, हो नाही? नक्कीच पिकू. टुकी, हे आता ठीक आहे, पण यापुढे चित्र काढावंसं वाटलं तर या फ्रेमच्या आतच काढ. हा, चला, आजपासून ही पेंटिंग इथेच राहील. हो, जोवर टुकी आणखी काही कलाकारी नाही दाखवत. हा घे पिकू, शेवटचा तुकडा. मी लगेच येते, तोवर तू याला गम लावून ठेव. हो आई. टुकी, यात थोडंसं पाणी घाल बरं. अगं टुकी, जास्त नको घालू. हा, पटकन घाल टुकी. टुकी, हे काय केलंस? जा, पटकन काही पेपर घेऊन ये, हे सुकवावं लागेल. आई, टुकीने जास्त पाणी टाकलं आणि मी ते साफ करायला लागलो तर. काळजी करू नकोस पिकू, यापासून दुसरं काहीतरी बनवूया. आपल्याला हवेत हा, रद्दी कागद. थँक्यू टुकी. पण हे तर सगळं ओलं ओलं झालंय. हो, आता तू बघतच राहा. टुकी, जरा ते भांड दे. हे उलट करून यावर हे ओले ओले कागद लावूया. याला म्हणतात पेपर मॅशे. मी करणार. मॅश मॅश मॅश. आता हे सुकायला ठेवूया. आई, हे सुकलं. आता काय करायचं? टडा! वाव,
हे तर नवीन भांड बनलं, तेही पेपरचं. आज काही मस्त स्नॅक्स बनवू. बाबा बघा, आम्ही काय बनवलं. हा? अरे, हे तर माझं रेसिपी बुक आहे. हे रेसिपी बुक होतं. आता तर हे सर्व करायचं बोल बनलंय. पण तुमचं खाणं अजूनही नाही बनलं. हॅलो. हो, काल रात्री खूपच जोराचं वादळ आलं होतं. अरे रे, हे तर खूपच नुकसान झालं. हो, मी आजच सगळ्या आंब्यांचा बंदोबस्त करतो. चला मुलांनो, सगळे ज्यूस पिऊन घ्या बरं. अरे वा आई. काय झालं पापा प्यारी? काल रात्रीच्या वादळामुळे आपल्या आंब्यांच्या बागेचं खूपच नुकसान झालंय. बरेचसे आंबे खराबही झाले असतील. आंबे कुठे पडलेत? आपण ते खाऊ शकतो का? हो, पण आधी सगळे पडलेले आंबे नीट ठेवावे लागतील, कारण इतक्या लवकर बागेचे माळी तिथे नाही पोहोचू शकणार. मुलांनो, तुम्ही पापा प्यारींची मदत करणार ना? का नाही? आणि आम्ही भरपूर आंबे सुद्धा खाऊ शकतो. यम 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 आंबे. मग चला बच्चा पलटण, सावधान. आता आपण सगळे निघूया आंब्याच्या बागेकडे. लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट. बाबा, केवढे आंबे पडलेत. अरे थांब बिन्नी, मी पण येतो. अरे अरे, ऐका मुलांनो. जरा थांबा. आंबे एकत्र नाही टाकायचेत. आंबे आंबे. मी सांगतो तुम्हाला की हे आंबे कसे वेगवेगळे करायचे. हा आहे कच्चा आंबा. हा जाईल या टोपलीमध्ये. हा पूर्ण पिचकून गेलाय. हा जाईल या खराब आंब्यांच्या टोपलीमध्ये. आणि हा पिकलेल्या आंब्यांच्या टोपलीत. बरोबर. काका, आम्ही पण आंबे खाऊ का? हो, पिकलेले आंबे, कच्चे आंबे मिळून खातात मुलं आंबे.